पोलीस काका बनले शिक्षक. शाळेत नेहमी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. मात्र सोमवारी कोपरीतील विद्यासागर एज्युकेशन स्कूलमध्ये एक वेगळी शाळा भरली. या शाळेत पोलीस काका विद्यार्थ्यांचे शिक्षक बनले आणि अंमली पदार्थ, सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे महत्त्वाचे धडे त्यांनी दिले. विशेष म्हणजे हा धडा केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या पालकांनाही शिकवावा अशी जबाबदारीही विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. अंमली पदार्थ आयुष्य उद्ध्वस्त करतात, तर सायबर गुन्हे एका क्षणात आयुष्यभराची कमाई गमावू शकतात, हे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या अनोख्या वर्गात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करताना तुम्हाला लॉटरी लागली आहे, मोठे बक्षीस जिंकले आहे, बँक खाते बंद होणार आहे, केवायसी अपडेट करा अशा आमिषांना बळी पडू नये असा संदेश देण्यात आला. मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती शेअर करणे किती धोकादायक ठरू शकते याची उदाहरणांसह माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली असल्याची ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना एक वेगळे गृहपाठी देण्यात आले. शाळेतून घरी गेल्यानंतर आज शिकलेले धडे आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबियांना सांगावेत, जेणेकरून संपूर्ण कुटुंब सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडण्यापासून वाचेल असे आवाहन पोलिसांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, पोलीस निरीक्षक प्रदीप केरकर, पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, स्वाती दुसिंग, सीताराम गावी तसेच जितेंद्र खलाटे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. त्यामुळे हा उपक्रम केवळ व्याख्यान न राहता संवादात्मक जनजागृती अभियान ठरला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत आणि पालकांच्या माध्यमातून समाजापर्यंत सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचा हा कोपरी पोलिसांचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे अनिल कुमार पांडे मुख्याध्यापक यांनी सांगितले.